गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड घेणार आहोत. हा नेक्स्ट कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या चॅप्टरमधला असणारा नेक्स्ट कन्सेप्ट आहे. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये सेल्फ इंडक्टन्स हा कन्सेप्ट घेतलेला होता. सेल्फ इंडक्टन्सची डेफिनेशन्स, नंबर ऑफ डेफिनेशन्स होत्या, त्याचे असणारे रिलेशन्स, त्याचे असणारे युनिट अँड डायमेन्शन्स आपण लास्ट टाईममध्ये काय केलेले स्टडी केलेले आहे. अँड दॅट ऑफ सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करायचे. अँड दॅट सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड फाइंड आउट करण्यासाठी सेल्फ इंडक्टन्सचं इक्वेशन ऑलरेडी तुम्हाला नोन आहे किंवा आपण लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेलंच होतं. जस्ट रिलेशन मी ते नोट डाऊन करते. दॅट सेल्फ इंडक्टन्स डिनोटेड बाय L इज इक्वल टू फ्लक्स पर युनिट करंट. फ्लक्स per unit current, magnetic flux passing through a conductor, magnetic flux passing through a coil per unit current is the definition of self inductance. हे असणाऱ्या यलची ही डेफिनेशन आहे. हाच यल आपल्याला सॉलिनॉइडसाठी फाइंड आउट करायचे. आणि फॉर दॅट सॉलिनॉइड वी कॅन कन्सिडर, ह्या सॉलिनॉइडसाठी आपण काही कन्सिडर करू किंवा काही कन्सिडरेशन घेऊ, ज्याच्यामध्ये सपोज वी कॅन कन्सिडर that solenoid consists of a n number of winding. कॅपिटल n नंबर ऑफ आपण काय केले, वाइंडिंग कन्सिडर केले. आणि ह्या वाइंडिंग म्हणजेच तिथं असणाऱ्या टर्न्स, n नंबर ऑफ टर्न्स इन विच I is the current passing through it, in which I is the current, small I इथं कन्सिडर केलेला आहे. तो काय आहे, स्मॉल I current is passing through that n number of turns, n number of windings, and that current produces a magnetic flux phi b. That current produces the magnetic flux phi b. त्या करंटने प्रोड्यूस केलेला मॅग्नेटिक फ्लक्स phi b असेल फॉर दॅट region of that solenoid. Then according to that parameters, the self inductance for that n turns and I current and phi b मॅग्नेटिक फ्लक्स तिथे असणारा यल काय होईल, यल असा डिफाईन होईल, n phi b डिवाइड बाय I. n phi b डिवाइड बाय I. दिस इज द फर्स्ट इक्वेशन फॉर दॅट inductance of a solenoid, in which L is the self inductance, N is the number of turns, phi b is the magnetic flux, and I is the current. But in that equation, that term N phi b is called as a magnetic flux linkage. That N phi b is an magnetic flux linkage. हा असणारा N phi b काय असेल, magnetic flux linkage असेल. Then we can consider that solenoid having a length L. सपोज आपण असं कन्सिडर केलं आहे, त्या सॉलिनॉइडची लेंथ जी आहे ती L कन्सिडर केली. देन फॉर दॅट लेंथ L ते मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज N phi b हा कसा होईल, N phi b मॅग्नेटिक फ्लक्सची असणारी डेफिनेशन B इंटू ए मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया, B इंटू ए फक्त फॉर द लेंथ L that of magnetic flux n b phi किंवा magnetic flux linkage n phi b is equal to n L into according to definition magnetic field into तिथं असणारा एरिया, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. तुम्हाला ही डेफिनेशन नोन आहे बघा, इथे नोट डाऊन करते मी. फाय इज इक्वल टू काय असते, फील्ड इंटू एरिया. फाय इज इक्वल टू फील्ड इंटू एरिया. जस्ट हा फाय काय केला आपण ह्या इक्वेशनमध्ये घेतला लिंकेजच्या फॉर्मॅटमध्ये, ज्याच्यामध्ये n नंबर ऑफ वाइंडिंग्स असतील आणि त्याला जर त्या वाइंडिंगला किंवा त्या सॉलिनॉइडला L लेंथ असेल तर ते इक्वेशन कसं होईल, फील्ड इंटू एरिया ॲज इट इज असेल, फक्त त्याला लेंथ आणि त्याचे असणारे हे नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे हे इक्वेशन जे असेल ते असं असेल. आणि हे जर आपण व्हेक्टर फॉर्म घालवला तर असणारं रिलेशन काय होईल, n L इंटू बी इंटू ए, म्हणजे इन मॅग्निट्यूड वेन थीटा इज इक्वल टू 0. जर थीटा इज इक्वल टू 0 आला किंवा थीटा इज इक्वल टू 0, थीटा इज द अँगल बिटवीन बी अँड ए. वेक्टर बी आणि एरिया ए ह्या दोन्हींच्या मधला अँगल म्हणजे काय असेल, थीटा असेल. इफ थीटा इज इक्वल टू 0 देन दॅट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज इज इक्वल टू काय होईल, NL B इंटू ए, NL B इंटू ए. ह्याच्यामध्ये n काय असणार आहे, n इज द नंबर ऑफ टर्न्स
हा जो आहे तो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, हा जो आहे तो काय असणार आहे नंबर ऑफ टर्न्स, स्मॉल एन जो आहे तो सुद्धा काय असेल नंबर ऑफ टर्न्स असेल. बी म्हणजे काय असेल तिथे असणारी मॅग्नेटिक फील्ड असेल, बी म्हणजे काय असेल मॅग्नेटिक फील्ड असेल. अँड वेअर कॅपिटल ए जो गिवन आहे तो काय असेल विच इज एन क्रॉस सेक्शनल एरिया. मॅग्नेटिक ए काय असेल इट इज एन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ए सॉलिनॉइड, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ए सॉलिनॉइड. इथे असणाऱ्या इक्वेशनमध्ये एन फाय बी ह्या इक्वेशनमध्ये असणारे पॅरामीटर्स एन फाय बी is the magnetic field linkage is equal to n number of turns, L length, B magnetic field, and A is the cross sectional area of a solenoid. A is the cross sectional area of a solenoid. Then just आपल्याला B ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन, जर डायरेक्ट इक्वेशन गिवन आहे ते डायरेक्ट इक्वेशन आपण काय करणार ह्या बीच्या व्हॅल्यूवरून घेणार. तर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड ए सॉलिनॉइड इज गिवन बाय, magnetic field inside a solenoid is given by B is an magnetic field inside a solenoid, or B is the magnetic field of a solenoid, magnetic field of a solenoid. B म्हणजे काय असेल B is the magnetic field of solenoid or inside a solenoid. तिथे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए सॉलिनॉइड ची असणारी आपल्याला काय करायचे फील्ड घ्यायचे विच इज एन डायरेक्ट इक्वेशन. हे बीचं जे आहे ते डायरेक्ट इक्वेशन आहे विच इज ए म्यू झिरो एन आय, म्यू झिरो एन आय हे असणारं बीचं एक डायरेक्ट रिलेशन आपण इथं काय करायचं अकॉर्डिंग टू लास्ट चॅप्टर जे आहे त्याच्यामधलं हे रिलेशन सबस्टिट्यूट करायचं आहे. फॉर दॅट यल रिलेशन इथं असणाऱ्या यलच्या इक्वेशनमध्ये काय करायचे ही व्हॅल्यू सगळ्यात सबस्टिट्यूट करायचे. बघा बरं इक्वेशन कसं होईल, ह्या असणाऱ्या एन फाय बीचं व्हॅल्यू पहिल्यांदा यलमध्ये सबस्टिट्यूट करू, अगेन इथे असणाऱ्या बीची व्हॅल्यू ह्या फ्रॉम दॅट इक्वेशन मॅग्नेटिक फील्ड ह्यावरून काय करू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू. बघा रिलेशन काय येते, सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड L इज इक्वल टू एन फाय बी डिवाइड बाय आय असं इक्वेशन आहे. फॉर दॅट एन फाय बी आपण काय सबस्टिट्यूट करणार NL बी ए डिवाइड बाय आय, NL बी ए डिवाइड बाय आय म्हणजे इथे असणारे एन फायची आहे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. अँड फॉर दॅट बी मॅग्नेटिक फील्डसाठी आपण काय करणार हे इक्वेशन सबस्टिट्यूट करणार. म्हणजे L इज इक्वल टू रिलेशन काय असेल एन ॲज इट इज आहे, L ॲज इट इज आहे. बीसाठी काय असेल म्यू झिरो एन आय इंटू ए ॲज इट इज असेल, खाली असणारा डिवायडेशनचा आय ही ॲज इट इज असेल. बघा बरं याच्यामध्ये काय काय जातं, काय करंट जो आहे तो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दोन्हीकडे आहे. करंट कॅन्सल होईल, यांची व्हॅल्यू डबल आहे ती सुद्धा काय होईल स्क्वेअरमध्ये येईल. म्हणजे म्यू झिरो एन स्क्वेअर एल इंटू ए, म्यू झिरो एन स्क्वेअर एल इंटू ए. दिस इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड. हा असेल तो सॉलिनॉइडचा काय असेल सेल्फ इंडक्टन्स असेल. अँड दॅट ऑफ सेल्फ इंडक्टन्स एल पर युनिट लेंथ, सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ जस्ट एलची व्हॅल्यू आपण इकडे घेणार, काय होईल म्यू झिरो एन स्क्वेअर ए, दिस इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड. अँड फॉर दॅट सॉलिनॉइड क्रॉस सेक्शनल एरिया जो असेल तो सॉलिनॉइडचा आपण कन्सिडर केला तर ती व्हॅल्यू असेल म्यू झिरो एन स्क्वेअर पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. दॅट इज द टर्म डी ही असेल ती काय असेल हा जो असणारा एचा भाग असेल. एरिया ऑफ ए सॉलिनॉइड इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. अँड वेअर डी इज एन डायमीटर ऑफ ए सॉलिनॉइड, म्हणजे इथे असणारी इक्वेशन बघा बरं कसं होईल. दॅट सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ एल बाय एल, सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ ऑफ ए सॉलिनॉइड इज इक्वल टू म्यू झिरो एन स्क्वेअर पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4, पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. फ्रॉम दॅट रिलेशन इथे असणारे एलचं रिलेशन ही असेल म्हणजे जितके आपण नंबर ऑफ फॉर्मेशनमध्ये इक्वेशन घेतले एलचे ऑफ ए सॉलिनॉइड अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन इथे एक टर्म दिसते बघा बरं. इथे असणारी लेंथ व्हॅरी होऊ शकते, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा व्हॅरी होऊ शकतो. बट इथे असणारा दॅट सेल्फ इंडक्टन्स इज मोस्टली डिपेंड्स ऑन एन.
आणि त्याचं डिपेंडन्स कसं आहे, ह्या दोन्हीच्यामध्ये रिलेशन कसं आहे बघा बरं. सेल्फ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. म्हणजे सपोज आपण असं कन्सिडर केलं, म्यू झिरो कॉन्स्टंट आहे, म्यू झिरो कॉन्स्टंट आहे, लेंथ कॉन्स्टंट आहे, एरिया ऑफ ए सॉलिनॉइड कॉन्स्टंट आहे. सगळ्यात जर व्हॅल्यू कॉन्स्टंट असतील तर सेल्फ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. L is directly proportional to n square. L is directly proportional to L square. And इथे असणारं जे इंडक्टन्स जो आहे तो इंडक्टन्स जर आपण मेजर केला, तो इंडक्टन्स इन सेरीजमध्ये घेतला तर ते असणारे इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स फॉर ए सॉलिडाइड इन सेरीज असणारा सेल्फ इंडक्टन्स इन ए सॉलिनाइड, म्हणजे इंडक्टन्स इन सेरीज आपण कन्सिडर केला बघा बरं. इंडक्टन्स इन सेरीज कन्सिडर केला, असे L1 L2 L3 अप टू LN असे नंबर ऑफ इंडक्टन्स कनेक्ट केले तर त्याचा असणारा टोटल इंडक्टन्स L टोटल इज इक्वल टू, फॉर सेरीज काय रिलेशन असेल, L1 प्लस L2 प्लस L3 प्लस जितके नंबर ऑफ L गिवन आहेत अप टू LN सगळ्यांची असणारी डायरेक्ट ॲडिशन होईल. अँड दॅट ऑफ इंडक्टन्स इन पॅरलल जर कन्सिडर केला म्हणजे नंबर ऑफ इंडक्टन्स कनेक्टेड इन ए पॅरलल कॉम्बिनेशन, फॉर दॅट L1 L2 L3 असे नंबर ऑफ LN आपण इंडक्टन्स कन्सिडर केले जे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले तर त्याचा असणारा L टोटल इज इक्वल टू, तो कसा असेल, इट इज द रेसिप्रोकल ऑफ L टोटल इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ L1 प्लस रेसिप्रोकल ऑफ L2 प्लस रेसिप्रोकल ऑफ L3 प्लस जितके नंबर ऑफ इंडक्टन्स आहेत त्या सगळ्यांच्या रेसिप्रोकलची ॲडिशन, त्या सगळ्यांच्या रेसिप्रोकलची काय असेल, ॲडिशन्स असेल. हा आहे तो इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनाइड. एक छोटासा पॉईंट आहे, खूप सोपा आणि छोटासा पॉईंट आहे बघा बरं. काय करायचं आहे, इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनाइड कन्सिडर करताना Lची डेफिनेशन घ्यायचे. जस्ट आपण तिथे काय सबस्टिट्यूट करणार, मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए सॉलिनाइडचं इक्वेशन आपण सबस्टिट्यूट करणार आणि त्याच्यावरून हा जो टर्म आहे म्हणजे इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. आणि इथे असणाऱ्या ह्या नंबर ऑफ पॅरामीटर्स हे जे आहेत हे इक्वेशन आपण न्यूमरिकलसाठी यूज करू शकतो. इन केस ऑफ एरिया आहे, इन केस ऑफ ए डायमीटर आहे, वेअर एरिया जो डायमीटरमध्ये कन्वर्ट केला आपण तो आहे. इन केस ऑफ हे इथं असणारा मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा इथं असणारा मॅग्नेटिक फील्ड लिंकेजवरून असणारे रिलेशन असेल, ह्या सगळ्यांचा यूज करून आपण काय करणार आहे तर हा सगळा यूज आपण नंबर ऑफ न्यूमेरिकल्स सॉल्व करण्यासाठी घेणार. आणि हे आहे तो इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनाइड. हा एक छोटासा पण सोपा असा कन्सेप्ट होता, इथे आपण हा कन्सेप्ट घेतलेला आहे. नेक्स्ट आपण ह्याच्याशीच रिलेटेड आणखीन एक कन्सेप्ट घेणार बघा बरं. पुढचा असणारा कन्सेप्ट आहे एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट असणारा कन्सेप्ट जो आहे तो काय आहे, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. बघा बरं, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत, कन्सिडर ए चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए कॉइल. कन्सिडर ए चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ ए कॉइल. जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असतील तर काय होईल, दॅट इंड्यूस्ड EMF, दॅट कॉजेस इंड्यूस्ड EMF इन द कॉइल. जर मॅग्नेटिक फ्लक्स कॉइलमध्ये चेंज होत असेल, बघा बरं आपल्याला घ्यायचा आहे तो पॉईंट काय आहे, एनर्जी स्टोर्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी स्टोर्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड. सपोज एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर ह्या एनर्जीसाठी मॅग्नेटिक फील्ड जे आपण आता EMFचा कन्सेप्ट घेतो किंवा फॅराडेज लॉचा कन्सेप्ट घेतो त्याच्यानुसार काय होतं, सपोज वी कॅन कन्सिडर ए कॉइल इन विच मॅग्नेटिक फ्लक्स इज चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इन ए कॉइल, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इन ए कॉइल causes induced EMF in that coil.
काय करतो, जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केला तर तिथे असणारा EMF प्रोड्यूस होतो किंवा इंड्युस्ड EMF त्या कॉइलमध्ये प्रोड्यूस्ड होतो. आता इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो तो कसं असेल, प्रोड्यूस्ड इंड्युस्ड EMF अपोजेस दॅट चेंज. प्रोड्यूस होणारा इंड्युस्ड EMF आहे तो काय कसा प्रोड्यूस होतो, विच अपोजेस दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे हे आहे ते फॅराडेज लॉ आणि लेन्झ लॉ ह्या दोन्हींचं असणारं कॉम्बिनेशन आहे. फॅराडेज लॉ काय सांगतो, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो, पण प्रोड्यूस होणाऱ्या इंड्युस्ड EMFची डायरेक्शन लेन्झ लॉने दिली. ती कशी असते, दॅट प्रोड्युसेस मॅग्नेटिक इंडक्शन किंवा इंड्युस्ड EMF produce the induced EMF ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. ज्या चेंजमुळे इंड्युस्ड EMF प्रोड्यूस्ड झालेला आहे तो इंड्युस्ड EMF कसा प्रोड्यूस होतो, प्रोड्यूसेस अपोजिस दॅट चेंज. तो काय करतो, मॅग्नेटिक फील्डच्या चेंजला अपोज करतो. मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंजला अपोज करतो. तो असतो तो काय असतो, प्रोड्यूस्ड इंड्युस्ड EMF. प्रोड्यूस झालेला इंड्युस्ड EMF होतो. आणि हेन्स जो चेंज आपल्याला अपोज करायचा आहे म्हणजे इंड्युस्ड होणारा EMF जो चेंजला अपोज करतो, इंड्युस्ड EMF जो आहे अपोजिस दॅट चेंज. आणि हा अपोज करण्यासाठी देअर इज सम अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड टू ओव्हरकम दॅट मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ती मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय त्याला अपोज करण्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी तिथे त्या असणाऱ्या कॉइलला काय करायला लागते, स्पेंड करायला लागते. आणि हीच एनर्जी आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. बघा बरं कन्सेप्ट समजला का तुम्हाला. कन्सेप्ट काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो काय करतो, चेंज झाला कॉइलमधला तर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय करतो, इंड्युस्ड EMF काय करतो, देअर इज अन EMF इज इंड्युस्ड. EMF काय होतो, इंड्युस्ड होतो. बट दॅट EMF असा इंड्यूस होतो, कसा इंड्युस्ड होतो, विच अपोज द चेंज. म्हणजे इंड्युस्ड होणारा EMF चेंजला काय करतो, अपोज करतो. पण हा अपोज करण्यासाठी देअर इज स्पेंड सम अमाऊंट ऑफ एनर्जी. टू अपोज दॅट चेंज. त्या कॉइलला काय करावं लागेल, स्पेंड सम अमाऊंट ऑफ एनर्जी. त्याला काय करावं लागेल, सम अमाऊंट ऑफ एनर्जी तिथे स्पेंड करावी लागेल. तीच एनर्जी आपल्याला काय करायची, मॅग्नेटिक फील्डमधली फाइंड आउट करायची. तीच एनर्जी काय करायची, फाइंड आउट करायची. आणि दॅट एनर्जी आपल्याला कम्पेअर करताना ही एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीशी कम्पेअर करायची. आता इलेक्ट्रोस्टॅटिक जर आपण कन्सिडर केला किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक जो ह्या आधीचा चॅप्टर आहे त्याच्यामधला जर एनर्जीचा भाग स्टोर्ड इन एनर्जी इन दॅट इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमधली जर फाइंड आउट केली, दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी UE डिनोटेड बाय UE, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी जे आहे ते रिलेशन काय आहे, इट इज एन Q² डिवाइड बाय 2C. ॲज Q इज इक्वल टू CV. सपोज जर Q हा CV असेल तर बघा बरं काय होईल, Q² इज इक्वल टू C² V². म्हणजे हे रिलेशन काय होईल, Q² ठिकाणी आपण C² V² डिवाइड बाय 2C असं सबस्टिट्यूट करू. म्हणजे रिलेशन काय येईल, इट इज द रिलेशन इज इक्वल टू CV² डिवाइड बाय 2. यातला C आणि इथला एक C जाईल. म्हणजे दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. It is the electrostatic energy UE stored in that medium in which there is an two electrostats किंवा static charges. जिथे असणारे दोन स्टॅटिक चार्जेस प्लेस्ड आहेत इन बिटवीन दॅट फील्ड. त्या फील्डमध्ये त्यात फील्ड कन्सिस्ट ऑफ ए प्लेट ऑफ कॅपॅसिटर. त्या फील्डमध्ये काय असेल, प्लेट ऑफ कॅपॅसिटर असेल ज्याची कॅपॅसिटन्स जो आहे, कॅपॅसिटन्स C जो आहे तो प्लेट ऑफ कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स असेल. अँड Q इज द चार्ज. ह्यामध्ये असणारे पॅरामीटर्स काय असेल, C इज द कॅपॅसिटन्स असेल आणि Q काय असेल, चार्ज इन दॅट फील्ड विच होल्ड पोटेन्शियल. V इज द पोटेन्शियल डिफरन्स. अगेन इथं V असणारा जो आहे तो इट इज एन पोटेन्शियल डिफरन्स जो असेल तो PD असेल. ठीक आहे. Q आहे तो चार्ज आहे, Q आहे तो काय आहे, चार्ज आहे. आणि C आहे तो कॅपॅसिटन्स आहे. C जो आहे तो काय आहे, इट इज एन capacitance. Then
इन दॅट मॅग्नेटिक फील्ड. हे जे झालं ते झालं कशाशी रिलेटेड? इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. in a electrostatic field or in case of electrostatic energy. This is the electrostatic energy. ही आहे ती electrostatic energy आहे. electrostatic energy UE. इन केस ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड आता जे कन्सिडर केलं ते इंड्युस्ड EMF अकॉर्डिंग टू डेफिनेशन जे आहे ती इंड्युस्ड EMF विथ रिस्पेक्ट टू इथं असणारा हिचा भाग जो आहे, ही डेफिनेशन जी आपल्याला नोट डाऊन करायची आहे. इन केस ऑफ ए सेल्फ इंडक्टन्स एक डेफिनेशन आहे बघा बरं, E इज इक्वल टू -L di/dt. di/dt. फायच्या बदल्यात IL, फाय इज इक्वल टू IL सबस्टिट्यूट करून हे रिलेशन फाइंड आउट केलेलं आहे. ते रिलेशन आहे इन केस ऑफ ए इंड्युस्ड EMF. इन केस ऑफ ए इंड्युस्ड EMF E इज इक्वल टू -L di/dt. -L di/dt. देन हा जो काही अमाऊंट ऑफ चेंज आहे तो अपोज करण्यासाठी सम अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड झाली. दॅट सम अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड होते म्हणजे इनडायरेक्टली सम अमाऊंट ऑफ वर्क हॅज टू बी डन. म्हणजे चेंज इन फ्लक्स विच प्रोड्यूस इंड्युस्ड EMF काय करतो? अपोज दॅट चेंज. बट अपोज करण्यासाठी सेम अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड होते. इनडायरेक्टली सम अमाऊंट ऑफ वर्क इज डन इन दॅट अपोजमध्ये जी एनर्जी स्पेंड होते तीच एनर्जी म्हणजे काय असेल? तिथे असणारा सम अमाऊंट ऑफ वर्क हॅज टू बी डन. अँड दॅट ऑफ वर्कचं रिलेशन आपण पुन्हा अगेन घेणार आहोत. कसं? तर इन केस ऑफ EMF इज इक्वल टू काय रिलेशन असतं? इन जनरली वर्क पर युनिट चार्ज. ह्याच्यावरूनच हे रिलेशन आपल्याला घ्यायचं आहे. बघा बरं, दॅट ऑफ dw इज इक्वल टू E dq. हे रिलेशन काय होईल? dw इज इक्वल टू E dq. हेच रिलेशन फक्त वर्कच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं. बट दॅट ऑफ वर्क इन मूव्हिंग चार्ज, हे असणारं वर्क जे आहे ते मूव्हिंग चार्ज dq अगेन्स्ट दॅट EMF असल्यामुळे असणारं रिलेशन काय असेल? दॅट dw इज इक्वल टू -E dq. आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे ह्या EMFची व्हॅल्यू फ्रॉम दॅट फर्स्ट रिलेशन किंवा ह्या वरच्या रिलेशनवरून रिलेशनवरून ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. -E dqच्या रिलेशनमध्ये ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. इथे असणारा मायनस, इथे असणारा मायनस, दोन्ही काय होतील? प्लस होतील. म्हणजे dwचं रिलेशन जे आहे ते कसं होईल? बघा बरं, dwचं रिलेशन कसं होईल? ईसाठी सबस्टिट्यूट करणार L di इंटू dt. हे आहे ते E इंटू dq ॲज इट इज. ह्या रिलेशनमधला dq ॲज इट इज सबस्टिट्यूट केलं. देन हे थोडंसं रिअरेंज केलं तर बघा बरं काय होईल? हे रिलेशन dw इज इक्वल टू L ॲज इट इज ठेवू आपण. इथे असणारा di सुद्धा ॲज इट इज ठेवू. फक्त dt जो आहे, dt जो डिवायडेशनमध्ये आहे तो dtचं डिवायडेशन जे आहे ते dqला घेऊ. म्हणजे फक्त dt पुढे सरकवला. dt काय केला? पुढे सरकवला. dq /dt केला. कारण ह्या टर्मवरून आपल्याला काय मिळेल? dq चार्ज पर युनिट टाइम, चेंज इन टाइम किंवा चार्ज रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज पर युनिट टाइम काय असतं? इट इज द dq /dt इज एन I. इट इज ए करंट I. म्हणजे रिलेशन आपल्याला काय मिळेल? dw इज इक्वल टू L इंटू di ऑलरेडी आहे आणि ह्यासाठी असणारा I. असं आपल्याला काय मिळेल? एक रिलेशन मिळेल. दिस इज द अमाऊंट ऑफ वर्क टू मूव चार्ज dq चार्ज मूव करण्यासाठी इतका अमाऊंट ऑफ वर्क झालं. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल वर्क डन. देन टोटल वर्क डन बघा बरं काय असेल? इट इज द W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw विच हॅविंग लिमिट्स फ्रॉम चेंजेस. करंट चेंज होईल ज्याचे लिमिट काय असेल? 0 to I असेल. बघा बरं, कारण व्हेरिएबल जो आहे ते ह्या रिलेशनमधला असणारा व्हेरिएबल काय आहे? आयच आहे. इंटिग्रेशन ऑफ 0 to I dl
डी आय इंटू आय, यल डी आय इंटू आय. बघा बरं रिलेशन काय असेल, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू आय यल इंटू आय इंटू डी आय असं रिलेशन आहे. आय इंटू डी आय. यल इज अन इंडक्टन्स विच इज अन कॉन्स्टंट, जो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन कशाचं असेल, फक्त आय 0 टू आय इंटू आय डी आय. आय डी आयचे रिलेशन असेल. आय डी आय काय होईल, तर आहे त्या व्हेरिएबलचा पॉवर 1ने वाढेल आणि त्यांनीच काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे रिलेशन काय असेल, यल होईल इज इक्वल टू यल कॉन्स्टंट आहे आणि हे रिलेशन काय होईल, आय स्क्वेअर डिवाइड बाय 2. आय स्क्वेअर डिवाइड बाय 2 म्हणजे रिलेशन काय होईल, इट इज एन हाफ यल आय स्क्वेअर. हाफ यल आय स्क्वेअर. इट इज द टोटल वर्क डन, मीन्स टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड इन दॅट फील्ड. त्या फील्डमध्ये स्टोर्ड असणारी ही इतकी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी असेल. म्हणजेच मी ह्याच पानावर लिहिते, कारण काय आहे, तर इथे असणारी इलेक्ट्रोस्टॅटिक्समधली एनर्जी आपल्याला माहीत आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधली एनर्जीचं रिलेशन इथे नोट डाऊन केलेलं आहे. अँड दॅट ऑफ एनर्जी इन दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज ॲनालॉगस टू दॅट ऑफ एनर्जी इन दॅट मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारे म्हणजे हे डब्ल्यूचं रिलेशन आहे. दिस इज द एनर्जी विच अमाऊंट ऑफ एनर्जी इन केस ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज स्टोर्ड ॲज अ वर्क डन. म्हणजे हेच वर्क डन मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी म्हणून स्टोर्ड केलेलं असतं. दॅट ऑफ टोटल वर्क डन, जे काही टोटल वर्क डन आपण फाइंड आउट केलं, काय रिलेशन आहे, डब्ल्यू इज इक्वल टू हाफ यल आय स्क्वेअर. दॅट अमाऊंट ऑफ वर्क डन स्टोर्ड ॲज अन एनर्जी, स्टोर्ड ॲज अन एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड. हेच वर्क डन मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी म्हणून स्टोअर केलेलं जातं, विच इज एनर्जी डिनोटेड बाय यू बी. म्हणजे हेच वर्क डन जर एनर्जी असेल तर ते कसं होईल, यू बी इज इक्वल टू हाफ यल आय स्क्वेअर. यू बी इज इक्वल टू हाफ यल आय स्क्वेअर. अँड दॅट ऑफ एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड, एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड इज ॲनालॉगस टू एनर्जी इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधली एनर्जी जी आहे, म्हणजे दॅट एनर्जी इज ॲनालॉगस टू दी एनर्जी इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमधली हीच एनर्जी म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फील्डमधली यू ई, हे दोन्ही कसे असतील, विच इज ॲनालॉगस टू इच अदर. दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टोर्ड असणारी ही एनर्जी असेल. वर्क डन इज द एनर्जी इज इक्वल टू हाफ यल आय स्क्वेअर. हाफ यल आय स्क्वेअर. हे आहेत ते सेल्फ इंडक्टन्सची रिलेटेड छोटे एक 2 पॉईंट आहेत. कोणतं, इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनाइड अँड एनर्जी स्टोर्ड इन दॅट मॅग्नेटिक फील्ड. आणि दोन्हींच्या मध्ये जो कन्सेप्ट आहे तो सेल्फ इंडक्टन्सचा. यलवरती डिपेंड असणाऱ्या ह्या दोन्ही कन्सेप्ट आहे. यल, सेल्फ इंडक्टन्स, ह्या दोन्हींच्यावरती डिपेंड असणाऱ्या दोन्ही कन्सेप्ट आहेत. इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनाइड अँड एनर्जी स्टोर्ड इन दॅट मॅग्नेटिक फील्ड.